देव असो, माणूस असो, प्राणी असो, पशु पक्षी योनीमध्ये गेलेले जीव सुद्धा भगवंताच्या भक्तीमुळे त्यांचा उद्धार झालाय, भगवंताच्या नामस्मरणामुळे त्यांचा उद्धार झालाय. कोणाकोणाचा उद्धार झाला? एखाद्या पशुचा झाला का? पशु म्हणजे चार पायचं जनावर, ज्याला आपण म्हणतो चार पायावर चालते ते जनावर. कोणाचा उद्धार झाला? बादरायण येतात ते श्रोतुमिच्छाम महेम वयम हरी यथा गजपित पतिम ग्राह्यस्तम मम मुच्यतः. हे व्यासपुत्र, हे शुकाचार्य महाराज, मला भगवंतानं त्या पशुयोनीमध्ये असलेल्या गजेंद्राच्या मोक्षाची कथा सांगा. त्या मगराच्या जबड्यातून कसं सोडविलं ते आम्हाला सांगा. त्यावेळेला शुकाचार्य महाराज सांगतात, क्षीरसागरामध्ये त्रिकूट नावाचा पर्वत आहे. त्रिकूट पर्वत फार लक्षपूर्वक आहे का? कथा फार अतिशय गोड आहे आणि ऐकण्यासारखी आहे. क्षीरसागर आणि त्याच्यामध्ये त्रिकूट नावाचा पर्वत आणि त्या पर्वतावर राहणारा एक गजेंद्र नावाचा हत्ती आहे. गजेंद्र नावाचा हत्ती, त्याला अनेक राण्या आहेत. हत्ती हा प्राणी तुम्हाला माहित आहे, कळपामध्ये राहतो. कळपामध्ये, महिला मंडळी इकडे लक्ष द्या, हत्ती एकटा राहत नाही. हत्तीचा कळप असतो आणि त्या कळपाचा एक प्रमुख असतो. तो त्या कळपाचा प्रमुख होता गजेंद्र. अनेक हत्तीनी म्हणजे राण्या होत्या आणि अनेक मुलं बाळ सुद्धा त्याचे होते त्या कळपामध्ये राहणारे. उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्याला, हत्तीला पाणी फार आवडतं. पाणी फार आवडतं. एकदा जर हत्ती पाण्यात शिरला तर तासनतास पाण्यामध्ये बसून राहत होतो. तासनतास जलक्रीडा करण्यासाठी, उन्हाळ्यामधल्या त्या गरमीपासून वाचण्यासाठी तो हत्ती एका तळ्यामध्ये शिरला, पाण्यामध्ये शिरला. त्या तळ्याच्या, लक्षात घ्या इकडं, ही कथा फक्त त्या एकट्या हत्तीची नाही. पुरुष मंडळी, महिला मंडळी, ही कथा त्या एकट्या हत्तीची नाही, ही कथा तुमची आणि माझी आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज तो तर एक जनावर हत्ती आहे, जंगली जनावर आहे ते हत्ती, त्याचा आणि आमचा काय संबंध? सांगतोय का? तो क्षीरसागरामधला हत्ती आहे, आपण भवसागरामधले. त्या पर्वताचं नाव त्रिकूट पर्वत आहे. त्रिकूट, आणि या पर्वताला देखील त्रिकूटच म्हटलंय. 3 दोष आहेत याच्यामध्ये, वात, पित्त, कफ. 3 विकार आहेत त्याच्यामध्ये. सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. म्हणून हा देखील त्रिकूट पर्वतच आहे. त्रिकूट पर्वत. आणि ऐका, तिथं राहणारा तो गजेंद्र आणि इथं राहणारा हा आत्मा आहे. आत्मा या शरीरामध्ये, या त्रिकूट पर्वतामध्ये राहणारा तो गजेंद्र, इथं राहणारा आत्मा, ही झाली समानता. अजून सांगतो ऐका, त्याला जसे उन्हाचा त्रास होऊ लागला म्हणून सुखाच्या प्राप्तीसाठी तो तळ्यामध्ये शिरलाय, तसे आपण देखील सुखासाठी तळमळ करतोय. तळमळ संसारामध्ये आपण देखील या भवसागरामध्ये. गजेंद्र आपल्या राण्यांना घेऊन, आपल्या मुलाबाळांना घेऊन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंड पाण्याच्या आशेनं त्या तळ्यामध्ये शिरलाय. पण काय झालं, थोडा वेळ गेला, एकमेकाच्या अंगावर चिखल उडवला, पाणी उडवलं. पण थोड्या वेळाच्या नंतर पाण्यामध्ये राहणारा एक मगर होता, त्याला नक्र म्हटलंय. नक्र म्हणजेच मगर. तो आला आणि तो जो गजेंद्र नावाचा हत्ती होता त्यानं पाय जबड्यामध्ये धरला. जबड्यामध्ये. गजेंद्राला वाटलं सोडल आता, थोडा वेळ धरला असेल, खूप ताकद होती त्याच्या अंगामध्ये. त्याला वाटलं आपण एरीच असा पाय फेकला तर हे ओढून जाईल मगर. पण त्यानं प्रयत्न करायला सुरुवात जेव्हा केली गजेंद्रानं, तो मगर सोडत नाही. खूप प्रयत्न केले तरी मगर सोडत नाही. एक लक्षात घ्या, हत्ती खूप ताकदवान आहे. जंगलामधला सर्वात बलाढ्य प्राणी म्हणलं तर हत्ती आहे. पण कुठं आहे तो? जमिनीवर आहे तोपर्यंतच. एकदा का तो पाण्यात गेला, त्याची हत्तीची ताकद कमी पडते, मगराची ताकद वाढते पाण्यामध्ये. ज्याचं त्याचं क्षेत्रही हे. हत्ती जमिनीवरला बलवान, पण पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर हत्तीची ताकद कामी नाही येत, मगराची ताकद वाढते. मगर सोडत नाहीये.
जेवढे काही बायका मुलं होते सगळ्यांनी ताकद लावली, ओढायचा प्रयत्न केला हत्तीला, पण मगर सोडत नाही. थोडा वेळ झाला, बराच वेळ निघून गेला, पण मगर सोडायला तयार नाही. त्यावेळेला एक एक हत्ती, त्याची पत्नी, एक एक मुलगा थकू लागला. काय विचार केला त्यांनी, किती वेळ ओढत बसावं म्हणले या बापाला. काही बायका होत्या, ते म्हणले याला किती वेळ ओढत बसावं, भूक लागली पोटामध्ये. तळ्याच्या भोवताल असलेलं गवत, हिरवीगार झाडं दिसायला लागले आणि पोटात कावळे ओरडायला लागले. तशी तशी एक एक पत्नी, एक एक मुलगा, मुलं बाळ सगळे सोडून चाललेत त्याला, हत्तीला. आणि आता सगळे जण निघून गेले, चारा खायला लागले भोवताल, आणि हा एकटाच पडला. एकटाच. कोण? बाजावर पडलेलं म्हातार गजेंद्र. हा, कथा फक्त त्या एकट्या हत्तीची, गजेंद्राची नाही मायबाप, ही तुमची आणि माझी कथा आहे हो जीवनाची. एकटाच पडलाय गजेंद्र. आणि सगळी ताकद जेव्हा त्या मगरानं लावली त्यावेळेला याचा प्राण विव्हळतोय, तडफडतोय गजेंद्र. प्राणाच्या आकांतानं यानं ओरडला आणि एक कमळाचं फूल घेतलं. त्या तळ्यामध्ये कमल उमललेले होते, कमळाचे फुलं, आणि सोंडेनं जेव्हा एक कमळ तोडलं आणि वर आकाशाच्या दिशेनं फेकलं, आकाशाच्या दिशेनं, आणि हाक मारली भगवंताला. जो या ब्रह्मांडाचा चालक आहे, जो कोणी माहित नाही, त्याला देवाचं नाव सुद्धा माहित नाही, पशु आहे तो, जो कोणी ब्रह्मांडाचा चालक मालक आहे, त्यानं माझ्या हाकेला ओ देऊन धावत यावं. मोठ्यानं हाक मारली, येईवो येईवो. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करायचं बरं का. दिदे टाळी वाजवायची, इकडे पायावर लक्ष दे, कोण कोण टाळी वाजवते. येईवो येईवो येई धाबोनिया, येई धाबोनिया, विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे. टाळी टाळी. विघामाई विश्वंभर भाव छेदाके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. तुका म्हणे हवा 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 साधावा, तुका म्हणे हवा 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 जाधावा, तुका म्हणे हवा 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 जाधावा. येईवो 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 येईवो, येई धाबोनिया, येई धाबोनिया, विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे. विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे, विलंब कावाया लावियला कृपाळे. येईवो येईवो येई धावोनिया. देवा धावत ये रे धावत. कसा आला देव. हाक पोचली ब्रह्मांडाच्या मालकापुढं. तिथं हाक ऐकली. देव जेवायला बसले होते. जेवायला विष्णू परमात्मा जेवतोय आणि जेवता जेवता जेव्हा हाक कानावर पडली, त्या गजेंद्रानं, त्या हत्तीनं मारलेली हाक, देव ताटावरून उठले. हात देखील धुतला नाही. हात तसाच खरकटा हात आहे भरलेला.
आणि देव धावत निघाले, धावत. आईसाहेबांना विचारलं, लक्ष्मीनं, मला कुठं? देवाला सांगायचं होतं हत्तीकडं चाललो, हत्तीकडं. पण तेवढा वेळच नव्हता. देव ह म्हणला तिथं, कुठं? वैकुंठात ह. आणि खाली आल्यावर ती म्हणला. म्हणजे किती वेगानं आला असेल? एवढ्या वेगानं देवाला, वेगानं. आणि आल्याच्या नंतर, आल्याबरोबर त्या मगराच्या त्या जबड्यातून त्या गजेंद्राची सुटका केली, मोकळं केलं त्याला. आणि गजेंद्राला घेतलं सोबत. गजेंद्रानं हात जोडले होते. एक लक्षात घ्या मायबाप, संकट जेव्हा माणसावर आलं होतं, त्या गजेंद्रावर सगळे टाकून पळाले होते. सगळे होतं कोणी? कोणीच नाही. माणसावर जेव्हा सहन करायची वेळ येते, ज्यांना आपण आपलं 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 म्हणलो, कोणीतरी आलं कामाला, मित्र असो, मैत्रीण असो, आई असो, बाप असो, मुलगा मुलगी, बायको, हे फक्त काही वेळासाठी साथ देणार आहेत. एक गोड भजन आहे, ऐका. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक. जे मित्र मित्र म्हणतो काय आपण, ते मित्र फक्त सुखामध्ये हॉटेलवर टपरीवर बसून चहा पाणी पिण्यापुरतेच आहेत. चहा पाणी पिण्यापुरते. बायको बायको जे जे म्हणतो आपण, ती बायको सुद्धा घराच्या उंबऱ्यापर्यंतच साथ देते. पुरुष मंडळी फक्त घराच्या उंबऱ्यापर्यंत. आणि जे मित्र परिवार किंवा सगळे सोयरे रक्ताचे नातेवाईक सुद्धा स्मशानभूमीपर्यंत साथ देतात, मसनवट्यापर्यंत. आणि चितेला अग्नी देईपर्यंतच मुलगा सोबत आहे. मुलगा जो ज्या मुलासाठी आपण रात्रंदिवस कमावतोय, तो मुलगा सुद्धा चितेला अग्नी देण्यापर्यंतच. पण तिथून पुढं कोण साथ देणार आहे आपले? तिथून पुढचा प्रवास माहित आहे का किती लांबचा आहे? मेल्याच्या नंतरचा प्रवास माहित आहे का आपल्याला, तुम्हा आम्हाला किती लांबचा आहे? म्हणून तर सांगितलं, त्याच्या पुढं फक्त भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं भजनच सोबत येणार आहे. ऐका. साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी केवल मकान तक, परिवार के सब लोग बढ़ेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक. म्हणून उससे तो आगे, उससे तो आगे भजन ही है साथी. कोण आहे सोबतीला? भजन, फक्त भजन. म्हणून उससे तो आगे भजन ही है साथी, हरि के बिना तो अकेला रहेगा. उससे तो आगे भजन ही है साथी, हरि के बिना तो अकेला रहेगा. कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं. मराठीत सांगू का? मराठीत सांगू. हिंदी नाही कळालं त्यांच्यासाठी मराठीत सांगितलं. नाथ महाराजानं, नाही रे नाही गुणाचे कुणी, नाही रे नाही गुणाचे कुणी, प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे, नाही गुणाचे कोणी, नाही रे, नाही रे,
कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयी रे मेल्या मागे. मायबापो, एकदा तुम्ही मरून पहा, तुमच्या 13वीच्या दिवशीपर्यंत सगळेजण दुःख विसरतात. आणि 13वीचे माणसं जेवताना काय म्हणतात, ज्यांना आपण सख्य रक्ताचे म्हणलो होतो तेच काय म्हणतात, जरा चपाती गरम येऊ द्या, जरा वरण तेज आणा म्हणतात. तरी बरोबर आहे, बुंदीचा लाडू डबल येऊ द्या, इकडे डबल वाढलाच नाही. अशी अवस्था आहे मायबाप. तुम्ही मरून तर पहा, कोणी नाही हो सोबतीला. सुखाचे सोबतीत, सुख के सब साथी दुख में ना कोई में. चला लक्ष द्या इकडं, काय सांगत होतो मी. सगळेजण सुखाचे सोबती, सुखाचे. सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा. जीवन आनी जानी छाया, झूठी माया झूठी काया, फिर काहे को सारी उमरिया पाप की गठरी ढोई. सुख की सब साथी दुख में न कोई, सुख की सब साथी दुख में न कोई, दुख में ना दुख में ना कोई. सगळे सुखाचे सोबती आहेत. म्हणून मायबापा एकच लक्षात घ्या, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. फक्त एकच तो. गजेंद्राला घेतलं सोबत आणि देव निघाला. त्यावेळेला त्या मगरानं ओरडून सांगितलं, ओ थांबा, कुठे निघाले? म्हटले मी माझ्या भक्ताला घेऊन चाललो. देवानं सांगितलं, मी माझ्या भक्ताला घेऊन चाललो, त्याच्यासाठी तर आलो होतो. म्हटले मग मला बी घेऊन जावं लागेल. कोण म्हणतोय? तो मगर. ते म्हणला, देवानं सांगितलं मगराला, देव म्हणला, अरे तू माझ्या भक्ताला त्रास दिला आणि तुला वैकुंठाला घेऊन जाऊ का? तुला तर नरकामध्ये सडावं लागेल. ते म्हणला मी त्रास नाही दिला हो. फार हुशार होता तो मगर. काय म्हणला, मी त्रास नाही दिला, मी त्याचा पाय धरला, पाय धरला, पाया पडलो मी त्याच्या. आणि तुम्हीच सांगितलंय की, सगळ्या साधू संतांनी तेच सांगितलं, उद्धार जर करून घ्यायचा असेल तर देवाच्या भक्ताच्या पाया पडलं तरी चालते, संताच्या पाया पडलं तरी चालते. संत चरण रज लागता सहज. त्याच्या चरणाची धूळ जरी आपल्या मस्तकावर लागली, संताच्या, देवाच्या भक्ताच्या, तरी उद्धार होते. तुम्हीच सांगितले, मी तर त्याच्या पाय धरला. मला वैकुंठाला न्या, नाही तर मग तुमचं वाक्य आधी खोटं ठरवा. मी जगाला ओरडून सांगेल देव खोटं बोलतो. देव म्हणला, यानं त्रास दिला, पाय धरला, तरी याला वैकुंठाला नाईलाजानं घ्यावं लागेल. गजेंद्रालाही सोबत घेतलं त्या हत्तीला, आणि त्या मगरालाही दोघांना मिळून असं वैकुंठाला नेलं. हा, या देवाच्या अवताराला हरी अवतार असं म्हटलेलं आहे. ऐका, म्हणून ही कथा फक्त त्या एकट्या गजेंद्राची नाही, तुमची आमची माझी कथा आहे. चला त्याच्या पुढं 8व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 5 ते 11, 5व्या अध्यायापासून 11व्या अध्यायापर्यंत एक गोड कथा येते. तिचं नाव समुद्र मंथन. समुद्र मंथन. हा, शुक्राचार्य एकदा इंद्र फिरत होता आणि इंद्राकडून काय झालं, एकदा चूक झाली. दुर्वास नावाचे ऋषी आले आणि त्यांनी एक कमळ पुष्पाची माला इंद्राला भेट म्हणून दिली. दुर्वास नावाच्या ऋषीनं. दुर्वास ऋषी फार कडक स्वभाव त्यांचा, एवढा रागीट, तेवढाच तपस्वी, तेवढाच रागीट. जेवढे हे हुशार लोक असतात का नाही, तेवढेच रागीट बी असतात बरं का. हा, कमल पुष्पाची माळा इंद्राला भेट दिली, पण इंद्रानं ती दिली हत्तीच्या सोंडेमध्ये ऐरावताजवळ, आणि हत्तीनं ती टाकली पायाखाली. दुर्वासाला वाटलं मी दिलेल्या भेटीचा अपमान, अरे सत्तेमध्ये आंधळा झालास तू, तुझी सगळी संपत्ती समुद्रामध्ये पडणार. सगळी संपत्ती इंद्राची समुद्रामध्ये पडली. मग आता ती काढायची कशी? समुद्र मंथन करायचं ठरलं. समुद्र मंथन कशाच्या साह्यानं करायचं? त्याला रवी लागते. मंथन करण्यासाठी काय लागते? रवी. एक पर्वत, मेरू पर्वत, त्याची रवी वासुकीचा दोर केला आणि मंथन करायला सुरुवात केली. मंथन. पण हा कपटी इंद्र किती खतरनाक आहे पहा. विष निघाला, हलाहल विष. ऐकून घ्या,
की समुद्र मंथन सुद्धा फक्त त्या समुद्रामध्ये केलेलं नाही, हे समुद्र मंथन म्हणजे तुमच्या माझ्या मनाचं मंथन आहे. एक लक्षात घ्या, पृथ्वीवर किती टक्के पाणी? पृथ्वीवर 70% वर पाणी, 73 काहीतरी आहे, नक्की आकडेवारी मलाही लक्षात नाही. आणि शरीरामध्ये किती पाणी? म्हणजे आपल्या या सृष्टीमध्ये आणि शरीरामध्ये काही फरक आहे का? नाही. पिंडी ते ब्रह्मांडी. जसं समुद्राचं मंथन केल्यावर पहिल्यांदा विष बाहेर पडलं, तसंच तुम्ही मनाचं मंथन करा. अगोदर सगळ्यात आधी काम, क्रोध, मद, मत्सर हे विषय विकारांचं विष बाहेर पडणार. मनाचं मंथन. मंथुनी नवनीता, मंथन करावं लागतं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, म्हणून मंथन करायचं आणि विष बाहेर पडतं. ऐका, तिथं विष बाहेर पडलं पण इंद्र घाबरला, देव घाबरले. या विषयाचं करायचं काय? हे जर सृष्टीमध्ये पसरलं तर सृष्टीचा सर्वनाश होईल. प्यायला, याला प्यायला बोलवायचं, पण कोणाला? बोळ्या शंकराशिवाय कोण आहे? हे भोले शंकर पधारो, हे भोले शंभू पधारो, बैठे चुप के कहा आओ मुक्ति के दाता हो, आओ मुक्ति के दाता, पड़ा संकट यहाँ हे भोले हो. भगीरथ को गंगा प्रभु तुमने दी थी, सगर जी के पुत्रों को मुक्ति मिली थी. भिक्षा में मांगो जन कल्याण की, इच्छा करो पूरी गंगा साथ. हे भोले शंभू पधारो, हे भोले शंकर पधारो, बैठे छुप के कहा आओ भस्म रमैया हो, आओ भस्म रमैया, पड़ा संकट यहाँ हे भोले. भगवान भोलेनाथ आले, ते कालकूट विष पिलं, कंठ निळा झाला, म्हणून नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवान भोलेनाथाचा कंठ निळा झाला. त्यामध्ये जो रवी केलेला पर्वत होता, मेरू पर्वत, तो खाली खाली जाऊ लागला समुद्रामध्ये. मग त्याला आधार द्यायचा होता. त्यावेळेला भगवान श्रीहरीने कासवाचा अवतार धारण केला. कासवाचा. सगळे 24 अवतार मी धावत्या ओघात का होईना पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय, थोडे थोडे सांगून. कासवाचा अवतार धारण केला. एका मागे एक 14 रत्न निघाले. 14 रत्न. कामधेनू निघाली, साधू संतांना दिली. पारिजात निघाला, स्वर्गात नेला. ऐरावत निघाला, स्वर्गात नेला देवांनी. नंतर मदिरा निघाली. मदिरा काय म्हणतोय मी? मदिरा. ते एक रत्न आहे, वाईट नाही ते, पण ते दिलं राक्षसांच्या हिश्याला, माणसांच्या नाही बरं का. ती राक्षसांसाठी दिलेली आहे. नंतर अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी भगवान निघाले. धन्वंतरी. दिवाळी साजरी करतो मग आपण. दिवाळी साजरी करताना एक दिवस धन्वंतरी पूजनाचा आहे. कोणता दिवस असतो सांगा? धन्वंतरी पूजन कोण्या दिवशी करतो आपण? चला तुम्ही आठवा, मी येतो चहा पिऊन. नरक चतुर्दशी, धनत्रयोदशी, हे लक्ष्मी पूजन. आणि नंतर निघाली लक्ष्मी समुद्रातून, आणि ती लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार घातला. तोच लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. धनत्रयोदशी तो धन्वंतरी पूजनाचा दिवस आहे. ऐका. आणि नंतर अमृतावरून दोघांचे भांडण लागले, राक्षसांचे आणि देवांचे. पण देवानं मोहिनी अवतार धारण केला. मोहिनी नावातच मोहिनी आहे तिच्या. राक्षस मोहित झाले आणि देवानं राक्षसांसोबत कपट केलं आणि विष्णू परमात्म्यानं, आणि देवांना अमृत पाजलं आणि राक्षसांना मदिरा पाजली. किती अवतार झाले? मोहिनी अवतारापर्यंत आलो. नंतर त्याच्या पुढं एक वामन अवताराची गोड कथा येते. एक बळी नावाचा राजा होता, धर्मानं चालणारा. धर्मानं चालणारा. राक्षस कुळामध्ये राक्षस सुद्धा नीती धर्मानं चालायचे होत्या काळी. राक्षस होते पण धर्मानं चालत होते. आजचे माणसं राक्षसांच्या पलीकडे झालेत. म्हणून म्हणतो मी, आज घराघरामध्ये राक्षस. रावण जन्मलाय. रावण जन्मलाय.
तेव्हा तरी सीता हरणाची फक्त एकच घटना घडली. आज समाजामध्ये दररोज सीता हरणाच्या घटना घडतायत. म्हणून दसऱ्याच्या दिवशी तो एक रावण मारून उपयोग नाही. तुमच्या माझ्या मनामध्ये बसलेला प्रत्येकाच्या मनातला रावण मारा, तो खऱ्या अर्थानं दसरा साजरा होईल. आणि तुम्ही सुद्धा मा एक लक्षात घ्या, एक गोष्ट फार महत्वाची लक्ष द्या इकडं. माय त्या काळी सीतामाई वनामध्ये वनवासाला निघाली होती, वनवासाला. तरी देखील सीतेच्या अंगावर कोपरापर्यंत चोळी होती. माय कोपरापर्यंत चोळी होती. मला काय म्हणायचंय तुम्हाला लक्षात आलं असेल. स्त्रीनं देखील लक्ष्मण रेषेची मर्यादा सांभाळायची आहे. लक्ष्मण रेषेची मर्यादा, जोपर्यंत सीतेनं लक्ष्मण रेषेच्या बाहेर पाय टाकला नाही तोपर्यंत त्या रावणाची हिंमत सुद्धा झाली नाही हात लावण्याची. म्हणून तुम्ही फक्त लक्ष्मण रेषेची मर्यादा सांभाळा, जगातला कोणताच रावण तुम्हाला हात लावू शकणार नाही. फक्त ही मर्यादा सांभाळायची गरज आहे प्रत्येकाने. चला काय सांगायचं मला, तो राक्षस बळी नावाचा पण धर्मानं चालणारा होता, पण देवांच्या फायद्यासाठी भगवान परमात्म्यानं वामन अवतार धारण केला. आणि वामन अवतार धारण केल्याच्या नंतर त्याला 3 पद भूमी मागितली. 3 पाय ठेवण्यासाठी 3 पाय त्यानं दिली. आणि 1 पाय त्याच्या शेवटी डोक्यावर ठेवावा लागला बळीच्या. आणि बळीला पाताळात घातला, म्हणजे त्याला पाताळाचं राज्य दिलं. पाताळाचं. ऐका, असं करता करता आता आपण मत्स्य अवतार ऐकू. मत्स्य अवतार काय आहे? भगवंतानं माशाचा अवतार धारण केला. एक सत्यव्रत नावाचा मनू होता. आणि तो पाणी पिऊन तप करायचा. पाणी पिऊन सत्यव्रत मनू कृतमाला नदीच्या काठावर तो एकदा तप करत असताना त्रिवेंद्रमच्या बाजूला, त्रिवेंद्रम जवळ त्या कृतमाला नदीच्या काठावर नदीमध्ये तर्पण करत असताना त्याला एक मासा भेटला. आणि त्या माशानं त्याला मला सोबत ने अशी विनंती केली. त्यानं कमंडलूमध्ये तो मासा घेतला. तो एका रात्रीत मोठा झाला. नंतर मोठा झालेला मासा त्यानं एका तलावामध्ये सोडला. तिथेही तो मोठा झाला, मावेनासा झाला. मग त्यानं समुद्रामध्ये सोडला. आणि समुद्रामध्ये सोडल्याच्या नंतर त्या माशानं त्या सत्यव्रत मनूला एक कथा सांगितली. त्यालाच मत्स्य पुराण असं म्हटलंय. मत्स्य पुराण. एकदा प्रलय होईल आणि त्या प्रलय काळामध्ये मी तुला वाचवेल असं आश्वासन त्या माशानं दिलं. आणि एकदा त्या प्रलयानंतर मग त्या सत्यव्रत मनूचे प्राण कोणी वाचवले? त्या माशानं वाचवले. त्याला मत्स्य पुराण असं म्हटलंय. असा मत्स्य अवतार धारण केला. आता त्याच्या पुढं प्रभू रामचंद्राची कथा येते, म्हणजे सूर्यकुलाची कथा येते. सूर्यकुलाची कथा फार संक्षिप्त आली याच्यामध्ये, भागवतामध्ये. फार संक्षिप्त का आली, छोट्या स्वरूपात का आली रामाची कथा, त्याच्या मागे एक कारण सांगितलं जातं. भगवंताचा जो पुढचा अवतार कृष्ण अवतार एवढा गोड होता, व्यास महाराजाला एवढी घाई झाली होती कृष्णाच्या अवताराचं वर्णन करण्याची, म्हणून रामाचं चरित्र फार थोडं लिहिलं असं शास्त्रकार सांगतात. रामाचं चरित्र थोडं का लिहिलं, कमी का लिहिलं? कृष्ण वर्णन करण्याची घाई झाली होती, कृष्णाचं वर्णन करण्यासाठी. म्हणून एका श्लोकामध्ये रामायण सांगतो तुम्हाला, ऐका. एका श्लोकात अदो राम तपोवनादिगमनम हत्वा मृग कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दनम समुद्र तीरणम लंकापुरी दहनम पश्चाद रावण कुंभकर्ण हरणम येताद्विरामायणम. रामायणातल्या प्रमुख घटनांचं वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आहे. आदो राम तपोवनादिगमनम. दशरथ राजाचे 4 मुलं आणि राम प्रभूला गादीवर बसायचं ठरलं, पण त्या आईच्या वचनानुसार त्यांना वनामध्ये जावं लागलं. वनात गेल्याच्या नंतर सीतामाईचं हरण झालं. वैदेही हरणम जटायू मरणम. सीतामाईला वाचवता वाचवता जटायू मरण पावला. सुग्रीव संभाषणम. पुढे गेल्याच्या नंतर सुग्रीवाची भेट झाली, युती झाली दोघांची आणि लंकेवर आक्रमण करायचं ठरवलं. पण अगोदर वालीला मारायचं होतं, मग वालीला मारलं. वाली निर्दलम समुद्र तीरणम लंकापुरी दहनम. हनुमान गेले आणि लंका जाळून आले. मग आता आक्रमण करायचंय. पश्चात रावण कुंभकर्ण हरणम. रावणाला मारलं, कुंभकर्णाला मारलं, असे राक्षस अनेक मारले. येताद्वी रामायणम. राम प्रभू पुन्हा पहिला आला रामराणा. लंका दिली बिभीषणा आणि राम प्रभू अयोध्येचे राजे झाले. आता आपल्याला जायचंय कोणत्या चरित्राकडं? भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या चरित्राकडं. एकदा गोड भजन करू. राधे राधे बोलो राधे राधे
राधे राधे बोलो राधे राधे जय हो राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे हे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे कान्हा की बंसी से आए आवाज कान्हा की बंसी से आए आवाज राधे 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 बोलो 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 राधे राधे साधु बोले राधे राधे संत बोले राधे राधे साधु बोले राधे राधे संत बोले राधे राधे यमुना की लहरों से आए पुकारे यमुना की लहरों से आए पुकार राधे 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 बोलो राधे राधे ताली, ताली। राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे बोलो राधे राधे बोलो राधे राधे बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय, जय जय श्री राधे श्याम यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभुत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् सदरक्षणाय खल निग्रहणाय साधू संतांचं सज्जनांचं रक्षण आणि खल निग्रह खल म्हणजे दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी जब जब होय धर्म की हानी बाडई असुर अधम अभिमानी जेव्हा अधम आणि असुर अभिमानी लोकांची संख्या वाढते तेव्हा धर्माचं रक्षण करण्यासाठी देव अवतार धारण करतो 10व्या स्कंदामध्ये आपण आलेलो आहे 10व्या स्कंदामध्ये यदुवंशाची कथा येते यदुवंश म्हणजे यादव वंश किंवा चंद्रवंश म्हणायचं त्याला रामाचा वंश म्हणजे सूर्यवंश त्याला रघुकुळ म्हटलंय हे यदुकुळ एक अहुक नावाचा राजा आहे अहुक नावाचा आणि अहुक राजाला 2 मुलं आहेत 2 मुलं एकाचं नाव देवक महिला मंडळी इकडे लक्ष द्या फक्त 5 मिनिटं माय महिला मंडळी इकडे लक्ष द्या 5 मिनिटं ऐकायची ना कथा हात वर करा ऐकताय माय हा हे हात वर का करा म्हणतो मी माहिती आहे का तुम्हाला याचं गुपित सांगतोय बाबा दवाखान्यामध्ये गेले तुम्ही एखाद्या पेशंटला भेटायला जे पार असा गळालेला असते आता जाते का मग जाते माहित नाही डॉक्टर येतात राऊंडला आणि डॉक्टर काय म्हणतात त्या पेशंटला कंपाऊंडरला विचारतात हाय की नाही रे पेशंट ते कंपाऊंडर म्हणते हाय बाबा पण कधी जाते काय माहित नाही डॉक्टर म्हणते त्या पेशंटला काका इकडं बघा डावा हात वर करा मी दिसतोय ना डावा हात वर करा उजवा वर करा मग ते पेशंट जिवंत असेल तर करते तसं अजून ह्या झोपी गेल्या नाहीत याचा अर्थ हात वर करा म्हटलं की करताय एकदा हात वर करा माय जय जय श्री राधे श्याम हे त्या मागचं कारण आहे ऐका फक्त तुम्ही 5 मिनिटं शांत बसा मी अर्ध्या घंट्यात संपवितो अहुक नावाचा राजा आहे आणि त्या अहुक नावाच्या राजाला 2 मुलं आहेत एकाचं नाव देवक आणि दुसऱ्याचं नाव उग्रसेन त्या देवकाला 1 मुलगी आहे आणि उग्रसेनाला 1 मुलगा आहे देवकाची मुलगी आहे देवकी आणि उग्रसेनाचा मुलगा आहे कंस म्हणजेच देवकी आणि कंस कोण झाले नात्यानं बरोबर मामा भाचे कोण झाले बहीण आणि भाऊ चुलत बहीण म्हणा चुलत भाऊ म्हणा बहीण आणि भाऊ त्या भावानं आपल्या बहिणीचा विवाह लग्न सोहळा एवढ्या थाटामाटामध्ये पार पाडला
अतिशय आनंदात. आणि तिकडं तयारी राहायला सांगा प्रथमेशजी. ते आपले ते आपले आहे ना झाकी तयारी, येणार आहेत ना देव. झाकी येणार आहे, कृष्ण परमात्म्याची गोड पाळणा होणार आहे. हा, अतिशय आनंदामध्ये थाटामाटामध्ये देवाचा जन्म सोहळा या ठिकाणी साजरा होईल. माय लक्ष इकडे द्या, ऐका. लग्न लागलं आणि सायंकाळच्या वेळेला पाठवणी करतोय. पाठवणी रथामध्ये बसवलं कंसानं. राजा आहे कंस, मथुरेचा. मथुरेचा राजा आहे. कसा राजा झाला सांगतो आहे का. स्वतःच्या बापाला कारागृहामध्ये बंदीखान्यात टाकलं त्यानं. बापाला, हा उग्रसेनाला बापाला बंदीखान्यात टाकलं आणि स्वतः राजा बनलाय. पण बहिणीचं लग्न लावून दिलं आणि बहिणीला स्वतः तिला सासरामध्ये नेऊन सोडतोय. तो रथ जुंपला आणि रथ स्वतः हाकतोय. स्वतः पाठीमाग रथात बसलेली आहे बहीण देवकी आणि वसुदेव. वसुदेव. पण त्याच वेळेला आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं, अरे मूर्ख कंसा, ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटामध्ये तू पाठवणी करतोयस त्याच बहिणीच्या पोटी 8वा गर्भ 8वा मुलगा जो होईल तो तुझा काय ठरेल, तुझा वध करेल. ज्या वेळेला आकाशवाणी ऐकली त्यावेळेला कंसानं विचार केला, हिच्या पोटी 8वा पुत्र जन्म घेणार आहे ना, जर हिलाच मारलं तर. मग काढली तलवार आणि मारायला धावला. घेवनिया खडग माराया धावला. घेवनिया खडग माराया धावला. हात तो धरीला वसुदेवे. हात तो धरीला वसुदेवे. हात तो धरीला वसुदेवे. घेऊन या खडग. खडग म्हणजे एक प्रकारचं शस्त्र, तलवार म्हणू आपण त्याला. घेऊन या खडग माराया धावला. नामदेवरायांनी वर्णन केलं, हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला कंसाचा. अरे अरे, स्त्री हत्या आणि त्यातली त्यात बहीण आहे तुझी. बहिणीला मारतोस का? कशाचा वीर तू? मला हिचा 8वा पुत्र मारणार आहे, मग मी हिला मारणार. चूक करतोयस. 8वा मारणार आहे ना, 8च्या 8 आणून देतो तुझ्याजवळ. 8च्या 8. 8वा तर दूरची राहिला, पहिला, दुसरा, तिसरा, 7, 8ला 8 झालेले. 8ला 8 मुलं आणून देतो तुझ्याजवळ. पण राक्षसी वृत्तीचा होता तो, एवढ्यावर विश्वास नाही ठेवणार. मग कारागृहामध्ये डांबून ठेवतो तुम्हाला. चालेल चालेल. कारागृहामध्ये डांबून ठेवलं. कोणाला? वसुदेव आणि देवकी बहिणीला डांबून ठेवलं. आता देवकी गर्भवती आहे पहिल्यांदा. पहिल्यांदा आणि दिवस पूर्ण झाल्यावर एक मुलगा झाला. मुलगा झाल्यावर वचन आठवलं वसुदेवाला आणि वचन आठवल्याच्या नंतर देवकीच्या पुढे असे हात केले. देवकी दे त्या बाळाला इकडं. पण देवकी म्हणते, मालक याची काय चूक हो, हा तर पहिलाच आहे ना, याला जीवदान द्या, याला मारू नका. मायबापो एक लक्षात घ्या, देव कोणाच्याही पोटी जन्म नाही घेत. ज्या आईचे 7 मुलं तिच्या डोळ्या देखत मारल्या गेले, काय हृदय असेल त्या आईचं. 7 मुलं ज्या आईनं डोळे भरून पाहिले सुद्धा नाही, देव तिथंच जन्म घेतो. पहिला मुलगा जेव्हा द्यायची वेळ आली, लगेच 2 मिनिटं आणा आणा, तोपर्यंत तिकडून आणा. कंसाच्या हातात नेऊन दिलं वसुदेवानं. कंस सुद्धा पहा ना, कितीही पाषाण हृदय जरी असला, तो राक्षसी वृत्तीचा जरी असला, त्याचं हृदय सुद्धा पाजरलं. घेऊन जा म्हणला, याची काही चूक नाही, याला नाही मारायचं, घेऊन जा, कॅन्सल मारायचं, कॅन्सल. पण नारदजी आले त्या ठिकाणी. नारदानी विचार केला, हा जर असाच सोडून देत राहिला लेकरायला, याच्या पापाचा घडा कसा भरणार. नारदानं सांगितलं, अरे तो कपटी छलिया नारायण आहे. 8वा म्हणून जर पहिल्यांदा जन्म घेतला त्यानंतर काय सांगाव, मार त्याला बी, सोडू नको. गरगर गरगर फिरवला, दगडावर आपटून मारला. असे 1 2 3 4 5 6 मारले. 6 मारले. आता 7व्यांदा देवकी गर्भवती आहे. 6 मुलं मारले, 6. आता देवकी 7व्यांदा गर्भवती आहे. 7व्यांदा. पण 7व्यांदा असं झालं, एवढे दिवस तिच्या पोटामध्ये गर्भ होता, पण अचानक एका दिवशी तिचा गर्भ रिकामा झाला. भगवंतानं योग मायनं तिच्या पोटातला गर्भ
रोहिणीच्या पोटामध्ये प्रस्थापित केला. काय म्हणतोय? गर्भ एका स्त्रीच्या पोटातला काढायचा आणि दुसऱ्या स्त्रीच्या पोटामध्ये. हे टेक्निक काही वर्षापूर्वी जर ही कथा सांगायला गेलो असतो तर खोटी वाटली असती, पण आज विज्ञानानं शोध लावलाय. टेस्ट ट्यूब बेबी नावाचा प्रकार आलाय, IVF नावाचं तंत्रज्ञान आपल्याकडे आलंय. म्हणून हे आज लोकांना पटायला लागले की एका स्त्रीच्या पोटातला गर्भ काढता येतो आणि दुसऱ्या स्त्रीच्या पोटात टाकता येतो. पण काही वर्षापूर्वी काही लोक आमच्याच भागवत शास्त्राला खोटं ठरवत होते, आपल्या धर्माला नावं ठेवत होते. असं कुठं शक्य आहे का? पण आज विज्ञानामुळं माहीत झालंय हे सगळं शक्य आहे. रोहिणी गर्भवती आहे तिकडं, आणि त्या रोहिणीपासून बलरामाचा जन्म आहे. ते आजच सांगून ठेवतो आता, कारण तो मोठाच आहे ना, कृष्ण लहान आहे. आता देवकी पुन्हा गर्भवती आहे. कितव्यांदा? आठव्यांदा. एवढं तेज तिच्या चेहऱ्यावर आहे. कशामुळं तेज आहे यावेळेला चेहऱ्यावर जास्त? कारण जगाचा बाप आता तिच्या गर्भामध्ये पोटामध्ये आहे. येऊ द्या, चला घ्या इकडं, आणा आता. एके दिवशीची गोष्ट, श्रावण महिना आहे. ऐका, इकडं मी त्याला इकडंच बोललोय, माना दुखतीला इकडंच येणार आहेत. ऐका माय, श्रावण महिना आहे आणि श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातली अष्टमी आहे. कृष्ण पक्षातली अष्टमी, मध्यरात्रीची वेळ, आणि मध्यरात्रीच्या वेळेला एक 5 वर्षाच्या दिव्य बालकाचं रूप चतुर्भुज रूपामध्ये देव प्रकट झालेला आहे. बोलिये चतुर्भुज भगवान की. 4 हात आहेत, 4 हात, शंख चक्र गदा पद्म, जसं काही युद्धाला निघालाय देव. असं रूप घेऊन प्रगट झाले देव. काय म्हणतोय मी? प्रगट झाले देव, जन्मले नाही म्हणायचं. अयोनी संभव प्रगटला राघव. नामदेवरायांनी वर्णन केलं, अयोनी संभव. तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्यासारखा जीवांसारखा जन्म नाही देवाचा. अयोनी संभव प्रगटला राघव. तेव्हा विनंती केली देवकीनं, अरे बाळा, माझा बाळ व्हायला सांगितलं होतं तुला. 5 वर्षाचा जन्मलास. आमच्याकडं असं जर 5 वर्षाचं बाळ जन्माला आलं, एकदाच 5 वर्षाचं, आणि 4 हात घेऊन जर जन्माला आलं, लोक भूत म्हणून मारून टाकतात, पुरून टाकतात. पुरतील तुला? लहान हो. ते म्हणला, आई बाबा मी लहान होतो, पण पुढचं नियोजन ऐका. म्हणला, मला इथं नका ठेवू, मी अजून सध्या लहान आहे, मला मामापासून धोका आहे. कुठं न्या? नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. नंदाच्या घराला मजनी नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. गोकुळात नेऊन ठेवा. यमुना भरलेली आहे, पाऊस पडतोय, हातापायामध्ये बेड्या आहेत, पण त्या बेड्या निघाल्या. कशा निघाल्या? खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. जब है जन्मे कन्हैया करामात हो गई. जब है जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. जय हो. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. जब है जन्मे कन्हैया करामात हो गई. जब है जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. जन्मे कन्हैया करामात हो गई. जब है जन्मे कन्हैया करामात हो गई. खुल गए साले छोए थे रखवाले, हाथों में बरछियां भाले. दिल के ताले पड़े थे काले, गोपाल के हवाले होने वाले. वसुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में को उठाया खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई. खुल गए सारे ताले,
कृष्ण कन्हैया लाल की जय ऐका, यमुना भरलेली होती, यमुना पूर आलेला होता यमुनेला, आणि त्यावेळेला वसुदेव आपल्या पोटच्या गोळ्याला नेऊन ठेवतोय. बाप बाप बापाचा हृदय काय म्हणत असेल विचार करा. डोळे भरून सुद्धा पाहिलं नाही. जगाचा बाप पोटी जन्म घेतलेला आहे, पण एका क्षणाचाही विचार केला नाही. टोपलीत घातलं आणि यमुनेच्या त्या पुरातून निघालेला आहे. यमुना आली, भरलेली आहे यमुना. नाका डोळ्यात पाणी जाऊ लागलं वसुदेवाच्या, पण विचार नाही केला स्वतःच्या जीवाचा. त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्म्यानं पाय बाहेर काढला. यमुनेनं सांगितलं, कृष्णा माझ्यामध्ये सुद्धा एक दोष निर्माण झालाय कालिया नावाचा, त्याचा काहीतरी उपाय कर. कृष्णानं एक पाय बाहेर काढला आणि सांगितलं यमुनेला, याच पायानं ठेचून मारतो म्हणला त्याला. थांब, आजच्या दिवस थांब, उद्या मारतो कालियाला. मग यमुनेनं रस्ता दिला आणि नंतर गोकुळात आणून ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सुनंदा गवळणीनं सांगितलं नंदबाबाला, नंदबाबा बधाई हो, आपको लाला भयो, तुम्हाला मुलगा झालाय. त्यावेळेला नंदबाबानं सांगितलं, सगळ्या गावामध्ये ढोल नगाडे ताशे वाजवून आमंत्रण द्या, मोठा उत्सव साजरा करा. त्यावेळेला जो उत्सव तिथं गोकुळामध्ये साजरा झाला नंदबाबाच्या घरी अंगणामध्ये, तोच उत्सव आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. ऐका, सगळ्या गवळणी सगळे गवळी नंदबाबाच्या अंगणामध्ये जमा झाले आणि सगळे नाचू गाऊ लागले. कसे नाचतात, कसे गातात? गुढिया तोरणे कळती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर आणि नारी, एकट्या नरांना आनंद नाही, एकट्या नारींना देखील आनंद नाही. सगळ्या नर नारी तर सोडा, गोकुळातल्या गायी सुद्धा ज्या दिवशी कृष्ण जन्माला तेव्हापासून दुप्पट दूध देऊ लागल्या, दुप्पट दूध. जनावरांना सुद्धा आनंद झाला. तोच आनंद आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. पण पाळणा अगोदर घ्यायचा, पाळणा. बरोबर आहे, अगोदर पाळणा होईल. आणा कृष्णाला पाळण्यात घाला. कुठे या पाळण्यामध्ये का झोपल का नाही ते? मागच्या वर्षी पण हेच होता काय? हेलो